एकच आहे माझी काम करण्याची पद्धत आता आचारसंहिता तर संपू द्या की बघतो करतो पाहतो वाला नाही आहे. ते होणार असेल ते तात्काळ करण्याचा मी प्रयत्न करतो. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन हे मी नेहमी माझं भूमिका आहे. आणि म्हणून मी आपल्याला शब्द देतो, जे उदय सामंत यांच्या विभागामध्ये आपल्याला MIDC IT पार्क जे करायचं आहे त्याचं तात्काळ या ठिकाणी प्रक्रिया सुरू होईल. आणि महाद्वार जी आहे ती देखील आपल्याला भव्य दिव्य लोक बघायला येतील इकडे. जो शिवनेरीला अशा प्रकारची महाद्वार देखील होतील. खरं हे जुन्नर हे केवळ गाव नसून महाराष्ट्राचे भाग्य विधाते, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मगाव आहे. आणि त्यासाठी शरद इथं जे जे काही करता येईल ते करणं म्हणजे आमचं भाग्य आहे. आम्ही स्वतःला नशीबवान समजू की या ठिकाणी आम्हाला हे करण्याची संधी मिळाली आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून हे शिवभूमीचे पांग फेडण्याचा प्रयत्न आपण करू. कारण त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा आपला तेवढा आपण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा जो काय आदर्श घडवला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श राज्यकारभार आपण पाहिलेला आहे. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये अशा प्रकारचा कारभार त्यांनी केला. आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण राज्याचा कारभार करतो आहे, याचा अभिमान आपल्याला आहे. आणि म्हणून इथं काय नाही आहे, इथं लेणी आहेत, गडकिल्ले आहेत, कोकण कडे आहेत, मंदिरे आहेत, सगळं आहे. जुन्नरला देशातला नंबर 1 पर्यटन तालुका केला पाहिजे अशा प्रकारचे शरद भाऊनी जे इथं मागणी केलेली आहे ती मागणी नक्की या ठिकाणी पूर्ण केली जाईल अशा प्रकारचा शब्द मी या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि डुंबरवाडी इथं काय आपण फूड प्रोसेसिंग करतोय आणि तो शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरेल. फूड प्रोसेसिंग पार्क आंबेगाव तो आपल्याला फायद्याचा होईल ना. आणि बाकी तर बिबट्याचा प्रश्न आपण मी बोललो आहे, रेस्क्यू सेंटरची संख्या वाढवणं. इथं दुसरं यांचा पण प्रॉब्लेम आहे का, रानडुकरांचा प्रॉब्लेम शेतकऱ्यांना आहे, तो देखील शरदरावांनी माझ्या कानी घातलेला आहे. आदिवासी भागामध्ये देखील जे जे काही आवश्यक विकास कामं आहेत, आदिवासी पाडे आहेत मोठ्या प्रमाणावर, ते देखील आपल्याला करता येतील. पिण्याच्या पाण्याचा रस्त्यांचा प्रश्न सुटावा, बुडीत बंधारे व्हावेत, दाऱ्याघाट पूर्ण व्हावा, यासाठी देखील त्यांचा सातत्याने पाठपुरावा असतो. आणि म्हणून जुन्नरचा कायापालट आपल्याला करायचा आहे. जुन्नरचा विकास हाच आपला शिवसेनेचा ध्यास आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की एक आपला आमदार जो आहे, आमदार सातत्याने पाठपुरावा करणार आहे. आमदार एकदा कुठला विषय घेतला की तो पार तडीच नेल्याशिवाय शांत बसत नाही, असा प्रकारचा आमदार आपण निवडून दिलेला आहे. आणि म्हणून या भागामध्ये जे जे काही आपल्याला करता येईल ते आपण नक्की करू. आणि पर्यटनालाही चालना देऊ. इथले तरुण रोजगारासाठी दुसऱ्या शहरांमध्ये जाता त्यांना जायची वेळ येऊ नये, यासाठी इथंच रोजगार मिळाला पाहिजे, इथंच पर्यटन झालं पाहिजे, त्याला चालना मिळाली पाहिजे, अशा प्रकारचा या ठिकाणी प्रयत्न आपण करूया. आणि म्हणून काय आणखी रस्ता कुठला येतो तुमच्याकडे, मुरबाड जुन्नर महामार्ग तो देखील करायचा. आणि पुणे नाशिक रेल्वे देखील बऱ्याच वर्षापासून रखडलेली आहे. पण मी आपल्याला विश्वास देतो की याला आपण तात्काळ चालना देऊ आणि या गेल्या अनेक वर्षापासूनचा जो विषय आहे तो आपण मार्गी लावू. त्याचबरोबर कुठला हायवे, पंतप्रधान गतिशक्तीमध्ये 56 किलोमीटर लांबीचा जुन्नर तळेगाव रस्त्याच्या कामाला देखील आपण हाती घेतलेला आहे. हा महत्त्वाचा ब्राऊनफील्ड प्रकल्प भीमाशंकर जुन्नर बांकर फाट्याला जोडायचा आहे, बरोबर आहे ना. आणि म्हणून यामध्ये देखील
आपल्याला हा पुढे न्यायचा. चिलेवाडी धरणाच्या रखडलेलं काम जे आहे त्याला गती द्यायची आहे. त्यासाठी दुरुस्तीसाठी आपण 313 कोटी मंजूर केलेले आहे. कारण मी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी अनेक विषयांना हात घातला होता आणि म्हणून या संपूर्ण राज्यभरात मी कुठं कुठं जातो त्यावेळेस काही प्रकल्प सुरू झालेले असतात, काही प्रकल्प पूर्ण झालेले असतात आणि त्यावेळेस मला सांगितलं जातं तुम्ही मुख्यमंत्री असताना याला आपण पैसे दिलेले आहेत. आणि म्हणून माझ्याकडे जेव्हा जे प्रकरणं आली त्याला माहीत आहे शरदला की मी तात्काळ त्याच्यावर सही केली आणि तो मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण विकासाला चालना दिली आहे. लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही आपण केलेल्या आहेत आणि त्यामुळे या जुन्नर तालुक्यामध्ये एवढं मोठं पोटेन्शियल आहे. तुमचे दुसरे सफारी पण आहे ना, बिबट सफारी बनवायचे, पैसे टाकले तुम्ही 80 कोटी. बिबट सफारी जी आहे त्याच्या आतमध्ये त्यांना टाकून द्यायचं, त्यासाठी देखील 80 कोटी रुपये आपण त्याला तरतूद केलेली आहे. त्यामुळे जे जे काही आपल्याला करता येईल ते आपण केलंय. आणि म्हणून शेतकरी जे आहेत या शेतकऱ्यांना देखील मी सांगू इच्छितो, खरं म्हणजे हा सुपीक एरिया आहे आणि म्हणून प्रगत शेतकरी, प्रगत शेती, या शेतीला प्राधान्य देणारा हा तालुका आहे. आणि म्हणून नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहेत. आज शेतीमध्ये देखील AI चा वापर आपण करतोय. देशाचे प्रधानमंत्री महोदयांनी देखील शेतीला चालना दिलेली आहे आणि म्हणून आपलं राज्य देखील सरकार शेतीला प्राधान्य देत आहे आणि म्हणून शेतीला प्राधान्य देण्याचं काम आपण करू एवढीच आपल्याला खात्री मी देतो. मगाशी आपल्या आमदार महोदयांनी सांगितलंय कुंभमेळा पारुंडेसाठी 240 कोटी मंजूर करणे आवश्यक आहे आणि आमची चर्चा झालेली आहे. हे आवश्यक आहे, गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. आणि म्हणून जे साधू संत येतात त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आपण तोही निर्णय घेऊ. त्याचबरोबर ओझर येथे पर्यटन वाढीसाठी नौका नयनाला मंजुरी पाहिजे, ती देखील आपण पर्यटन शंभूराज देसाई यांना सांगतो, मी शंभूराज देसाईंना सांगतो आणि तुम्ही एकदा या. तुमचे जेवढे ज्या मंत्र्यांच्या बरोबर विषय आहेत त्या मंत्र्यांबरोबर बैठक घेऊ आचारसंहिता संपल्यानंतर आणि तेही मार्गी लावू. उमरस ते ओझर पुलाचं काम निधी देऊन पूर्ण केलं पाहिजे. त्याला 35 कोटी रुपये आवश्यक आहे. 35 कोटी रुपये त्याला त्याची तरतूद जी आहे ती देखील केली जाईल. पर्यटनामधून कपर्दिकेश्वर, ओझर, लेण्याद्री, रेडा समाधी, आळे, काळभैरवनाथ, खामुंडी, ब्रह्मनाथ, पारुंडे, कुकडेश्वर, गुप्त विठोबा, बेले, रंगदास स्वामी आने, खंडोबा, वडद, धामणखेल, नागेश्वर, हटकेश्वर, नारायणगाव, मुक्ताई देवी या धर्मस्थळांच्या पर्यटन विकासासाठी देखील चालना देण्याचं काम करावं अशी मागणी केली. मी आपल्याला शब्द देतो की या सर्व बाबींवर आपली प्रक्रिया आपण सुरू करू आणि एक उत्तम पर्यटन स्थळ या ठिकाणी करू. त्याचबरोबर पुरातन बौद्ध लेण्यांचा विकास आराखडा तयार करायचा आहे, तो देखील आपण करता येईल आपल्याला. शेवटी जे जे आपलं आहे इथं इतिहास आहे, प्राचीन इतिहास आहे, हा आपल्याला संवर्धन केला पाहिजे. गडकोट किल्ल्यांचं संवर्धन आपण करतोय आणि म्हणून MPCBला मी सिद्धेश कदम यांना सांगितलंय जेवढे आपले युनेस्को मध्ये किल्ले गेलेत, जे गेले नाहीत तेही या सगळ्याचं रिस्टोरेशन झालं पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे. ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. हा इतिहास जतन करण्याचं काम, ही जबाबदारी आमची आहे आणि म्हणून ते आम्ही पार पाडणार. हा शब्द हा तुम्हाला एकनाथ शिंदे देतो आहे. त्याचबरोबर खोपरे, मांडवे, जांभूळची, मुताळणे या आदिवासी वाड्या वस्तांना कायमस्वरूपी पाणी मिळावं म्हणून MI टँक उभारायची आहे. त्यासाठी देखील पाणी मिळालं पाहिजे. जलसंधारण मंत्री आपले संजय राठोड आहेत आणि गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री आहेत. या दोघांनी आता येणाऱ्या कॅबिनेटच्या दिवशी तुम्ही या, हे दोन्ही विषय आपण मार्गी लावू. तोपर्यंत आचारसंहिता संपलेली असेल. बुडीत बंधाऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण मागणी केलेली आहे. बुडीत बंधाऱ्याची आवश्यकता जिथं जिथं आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला मीना उजवा कालवा मंजूर असून
तातडीने त्याचं काम करायचं आहे. सावरगाव पंचकृषीतील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाहीये. हे चालू केल्यावर मिळेल ना, मग ते आपण तात्काळ चालू करू, लवकर चालू करू, मार्गी लावू आणि ते देखील शेतकऱ्यांना पाणी मिळेल. आणि पठारी विभागाला नवीन सुपरमामध्ये पाणी देण्यासाठी देखील आपला प्रयत्न राहील. त्यासाठी देखील आपण निर्णय घेऊ. कारण सुपरमा, मला आठवत आहे पूर्वी महाविकास आघाडीचं सरकार होतं, 2.5 वर्षामध्ये 4 सुपरमा होत्या. किती दिल्या? 2.5 वर्षात 4 सुपरमा. आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर जवळपास 120 सिंचन प्रकल्पांना आपण सुपरमा दिलेल्या. शेवटी शेतकरी आपला अन्नदाता आहे, मायबाप आहे. आणि म्हणून या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कोणाचा असेल तर माझ्या शेतकऱ्याचा आहे, हे मानणारे आम्ही लोक आहोत. म्हणून आता ऑक्टोबर मध्ये झालेली अतिवृष्टी पाहिली आपण. आम्ही फक्त त्यांना तोंडी आश्वासन दिलं नाही. मी मुख्यमंत्री असताना त्यावेळेस देखील NDRF चे नियम आम्ही बाजूला ठेवले. 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान मिळत नव्हतं, ते देण्याची सुरुवात झाली. आणि ऑक्टोबरच्या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमध्ये 32,000 कोटींचं पॅकेज सरकारने जाहीर केलं आणि त्याचं वितरण सुरू झालं. हे शेतकऱ्यांसाठी हे सरकार काम करतंय. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत. या लाडक्या बहिणींना देखील स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. स्वतःच्या पायावर उभं करून व्यवसाय उद्योगाच्या माध्यमातून, पर्यटनाच्या माध्यमातून, बचत गटाच्या माध्यमातून त्यांना आत्मनिर्भर करायचं आहे. त्यांना लखपती झालेलं आम्हाला बघायचं आहे. ही आमची भूमिका आहे सरकारची, हा आमचा संकल्प आहे. जे बोलतो ते आम्ही करतो. आणि म्हणून माझ्या सर्व या ठिकाणी शेतकरी आहेत, लाडके भाऊ आहेत, लाडक्या बहिणी आहेत, या सगळ्यांना माझी काय ओतूर आणि नारायणगाव नगर पंचायत करायची आहे अशी मागणी तुमची, माझी ग्रामस्थांची, म्हणजे तुमची. आणि हे काम माझ्याकडेच आहे नगर विकास मंत्री म्हणून. त्यामुळे ओतूर नारायणगाव याची नगर पंचायत तात्काळ आपण करू आणि त्याचाही विकास आपल्याला करता येईल. कारण नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपल्याला त्यांना नगर विकासासाठी, रस्त्यांसाठी, पाण्यासाठी निधी देखील देता येईल. आणि म्हणून ही देखील मागणी आपली आम्ही मान्य करू. लवकर त्याची प्रक्रिया पूर्ण करू. लाडक्या पत्रकारांचा देखील काय विषय असेल ते आम्ही सोडू. लाडके पत्रकार, चांगल्या बातम्या द्या तुम्ही. आणि या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदच्या, पंचायत समितीच्या 7 तारखेला बरोबर धनुष्यबाणावर मतदान झालं पाहिजे, हे पण बघा.